ज्यांना नाही पसंत ते नाही करत. आपण करायला पाहिजे की नाही करायला? करायला तर पाहिजे. करायला पाहिजे ना? हा, का करायला पाहिजे? आपला चांगला नेता एक MLA. अगदी अगदी. हा, म्हणजेच तुमच्यासाठी हा, जो इथे काम सर्व. करतो, तुम्हाला ज्या माणसाकडून ज्या नेत्याकडनं अपेक्षा आहेत आणि जो आपलं भलं करू शकतो अशाला तुम्ही मतदान करायला पाहिजे. म्हणजे आणि तुमचे काही समस्या असू द्या, आता बरोबर. आपण म्हणतो ना की बाबा बरोबर. अरे कोणी कोणी कुछ नहीं करता है, तो कुछ नहीं करता है मग तुम्ही बोंबलू नका ना. हा, बरोबर. हा, बरोबर. हा, नंतर म्हणता आमच्या गटर भरला आहे, हा, हा. आमचा हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे, कोणी येत नाही, मग तुम्ही त्यांना वोटच नाही करायला गेलात, काय होणार आहे? बरोबर. हा, बरोबर. तर तुम्ही काय सांगू इच्छिता जे लोक वोट करत नाही त्यांना? काय ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न आहे, ज्याला वाटतं ते करणारच ना. नाही नाही, तुम्ही वोट करता, आम्ही करतो बरोबर आहे. प्रत्येक वर्षी. आम्ही काय म्हणतो आहे की जो माणूस तुमच्या आजूबाजूला आहे आणि जो वोटिंगच करत नाही, हा, अशा व्यक्तीला सोबत घेऊन जा. हा. म्हणजे हा. 1+1 जे हा. आम्ही सांगतो हा, हा, आहे बरोबर. की 2 मत द्या. हा, हा. हे याचा अर्थ काय झाला की जो व्यक्ती कधीच मतदान करत नव्हता हा. त्या व्यक्तीला सोबत घेऊन जायची जबाबदारी कोणाची? आपली. प्रत्येक व्यक्तीची व्यक्तीची आहे. आहे. ते जे मतदान करतात नाही करणार. त्यांची आहे. बरोबर आहे. बरोबर. काय वाटतं बेटा तुला? काय नाव? माझं नाव शिवनाथ बोर. शिवनाथ. हा, शिवनाथ ऍक्च्युली बोल, काय वाटतं तुला? ऍक्च्युली बघायला गेलं तर भारत आज कुठेतरी महासत्ताक बनण्याच्या दृष्टीने वाटचाल करतोय. हम्म, आणि ही जी परिस्थिती आहे आजच्या जगामध्ये, आजच्या आपल्या भारतामध्ये, की वोटिंगसाठी जनजागृती चालली, हे खूपच जास्त त्रासदायक आहे. कुठेतरी हे आधीच कुठेतरी व्हायला पाहिजे होतं आणि प्रत्येक जणांनी वोट करायला पाहिजे. किंवा म्हणजे जर वोट जर केलं तर एक इमानदार नेता पुढे कुठेतरी संविधानिक पदावर बसेल आणि कुठेतरी भारत देश जो महासत्ताक बनायच्या कुठेतरी दृष्टीने पुढे वाटचाल करतोय, ती वाटचाल अजून सोपी होईल. आणि कुठेतरी ती वोटिंग केली पाहिजे. क्या बात. तुम्ही हे जे 1+1 मिशन राबवताय खूपच चांगलं आहे आणि चांगला प्रतिसाद पण मिळाला पाहिजे. आणि मला पण वाटतं की लोकांनी याच्यावर अंमलबजावणी केली पाहिजे आणि 1+1 मिशन हे सक्सेसफुल केलं पाहिजे. आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये जे आता नवीन यंग जनरेशन आहे, ती सगळी यंग जनरेशन मोबाईलमध्ये अडकलेली आहे आणि त्यांना इंटरेस्ट नाही आहे पॉलिटिक्स काय आहे आणि आपल्या मताचा काय अधिकार आहे आणि काय आपण करायला पाहिजे. काय वाटतं त्याच्याबद्दल? काय सांगू? मोबाईलमध्ये अडकलेल्या जनरेशनने थोडंसं मोबाईलमध्ये बाहेर येऊन एक नॅशनल लेवलला काय चाललंय, पॉलिटिक्समध्ये काय चाललंय याच्यात थोडाफार इंटरेस्ट घ्यायला पाहिजे. थोडाफार नाही, इंटरेस्ट घ्यायला पाहिजे. जरी तुम्ही मोबाईलमध्ये राहतात, ॲटलिस्ट मोबाईलच्या माध्यमातून तो इंटरेस्ट त्यामध्ये त्यांनी दाखवायला पाहिजे. जसं आता अमेरिकेने लाभवलंय ऑनलाईन वोटिंग, ते भारतात सुद्धा यायला पाहिजे. असं म्हटलं तरी काही हे नाही आहे. सो ऑनलाईन वोटिंग जरी यायला पाहिजे. आणि म्हणजे जरी हे मोबाईलमध्ये जे आहे युवक किंवा न्यू जनरेशन, तर मोबाईलमधून सुद्धा ऑनलाईन वोटिंग करू शकतो आणि त्याला वोटिंगचा खूप जास्त प्रतिसाद मिळू शकतो. सो ही योजना भारतात पण राबवायला पाहिजे. तर आपण कुठंतरी पुढच्या दृष्टीने वाटचाल करतोय, तर त्या पुढच्या दृष्टीच्या योजना भारतात आतापासून राबवायला सुरू व्हायला पाहिजे. म्हणजेच आपण भारतामध्ये सुद्धा मतदानाला मॅन्डेटरी करायला पाहिजे असं म्हणणं आहे. ऑफकोर्स करायला पाहिजे, मॅन्डेटरी करायला पाहिजे. मॅन्डेटरी केलं तर जो आपला म्हणजे काम करणारा नेता आहे किंवा काम करणारा जो सांसद आहे, तो त्या सांसद म्हणजे चुकीचा सांसद त्या पदावर जाणार नाही. तो जो काम करणार आहे किंवा ज्याच्यात पुढे नेण्याची पात्रता आहे, तो त्या संविधानिक पदावर बसेल. आणि मॅन्डेटरी केलं तर खूपच जास्त होईल. अतिशय छान बोललात. आता मला सांग, संविधानाबद्दल माहिती आहे? मग संविधान बदलण्याच्या ज्या गोष्टी होत आहेत, तुला वाटतं संविधान बदलू शकतं? ऍक्च्युली हे पॉसिबल नाहीये. संविधान बदलणं कधीच पॉसिबल नाही. जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलंय, खूप जास्त वैचारिक दृष्टीतून तयार केलेलं, खूप जास्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तयार केलेलं आहे. आणि ते संविधान बदलणं इम्पॉसिबल नाही. म्हणजे कंप्लीट मेजॉरिटी जरी आली एखाद्या पक्षाची, तरी सुद्धा कोणीही संविधान बदलू शकत नाही. संविधान नाही बदलू शकत. इतकं सोपं पण नाही. म्हणजे आर्थिकदृष्ट्या जे सक्षम नाही आहे त्यांना सुद्धा आरक्षण नाही द्यायचं. नाही, आरक्षण आर्थिकदृष्ट्या असक्षम आहे, प्रॉपरली तुम्ही हे करा आणि त्यांना द्या ना. ऍक्च्युली आजच्या आरक्षणामध्ये कोण आहे? ज्यांच्याकडे ज्यांचं इन्कम 5 ते 6 लाखाचं, ते पण लोक आरक्षण मध्ये. तेच मी म्हणतो आहे की ज्यांचं इन्कम म्हणजे आर्थिकदृष्ट्या सबळ आहे का, तेच आरक्षणामध्ये पण तेच येत आहे. म्हणजे ज्यांच्याकडे ज्यांचं उत्पन्न म्हणजे 5-6 लाखापर्यंत, ते आरक्षणामध्ये पण येत आहे, ते मायनॉरिटी मध्ये पण येत आहे, फायदा पण त्यांना होतोय.
कुठला पण असू शकतो, त्याला आरक्षण द्या ना तुम्ही. आरक्षण ऍक्च्युली इन्कमवर व्हॅलिडेट व्हायला पाहिजे. हा माझा मुद्दा आहे. कारण का ज्यांना फायदा होत नाही त्यांनाच नाहीये ना. काय म्हणतात? माझं असं म्हणणं आहे की आरक्षण हे तुम्ही बंद नाही करू शकत, कारण का घटनेनेच त्याला प्रोटेक्शन दिलेलं आहे. तुम्ही घटनेचा स्टडी करा. घटना आपल्या बाबासाहेबांची घटना आहे, त्याच्यामध्ये त्यांना प्रोटेक्शन दिलेलं आहे की बाबा तुम्ही कुठलेही संसदेचा मेंबर हे तुम्ही काढू शकत नाही. त्यामुळे आपण त्याच्यात वाद घालण्यात काय अर्थच नाही. तुम्ही घटनेमध्ये दिलेलं आहे की हे आरक्षण मागासवर्गीयांना वरती नेण्यासाठी, आपण घटनेने दिल्यामुळे त्याच्यामध्ये कोण काही चेंज करू नका. पाहिजे तर तुम्हाला मी आता प्रूफ पण देईन. बरोबर आहे. कसं आहे, संविधान वार्ताच्या माध्यमातून आम्ही जनजागृती करतोय 100% मतदानासाठी. बरोबर आहे. आणि 100% मतदान हे व्हायला पाहिजे, याच्यासाठी आम्ही एक संविधान रथ तयार केलेला आहे आणि सगळीकडे जाऊन फिरतो आणि आम्ही बोलतोय की बाबा तुमचे विचार मांडा, आम्ही तुमच्यापर्यंत येतो. कारण हे प्रत्येकाचे जेवढे डोकी तेवढे विचार असणार आहे. संविधानात तर आपलं जे संविधान आहे अख्ख्या जगात कुठे नाही असं संविधान आहे. आणि आपल्याला जे काही फ्रीडम वगैरे दिले ते संविधानाने दिलेलं आहे. फक्त त्याचा प्रॉपर वापर चांगला झाला पाहिजे. धन्यवाद. लोक म्हणतात थँक्यू व्हेरी मच. इतिहास घडवू.